आमच्याकडे अशी पद्धत आहे की गौराईचे मुकुट आहेत तेच तुळशीपासून आपण आपल्या देवाऱ्यापर्यंत आत घेऊन जातो। याला म्हणतात की गौरी आलेले आहे। आणि आमच्याकडे अशीच पद्धत आहे इकडे की गौराईचे मुकुट असतात ते आपण छान असे सगळे वाजवत गाजत असे म्हणत घरामध्ये आपण घेऊन जात आहे। आणि इथं हळदी कुंकू सगळ्यांना आमची सासूबाई सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहेत। बघा इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे, सगळ्यांनी हळदी कुंकू लावत आहेत। आणि आता इथं गौराई घेऊन चाललेले आहेत। गौराई कशाच्या पावलाने आली, मोती पोळे घेऊन आले। गौराई कशाच्या पावलाने आली, गाई गुरे वासरे घेऊन आली। गौराई कशाच्या पावलाने आली, धन संपत्ती सुख समृद्धी घेऊन आली। असं म्हणत म्हणत आपण गौरी आहेत म्हणजे ज्या महालक्ष्मी आहेत ना ते आपण आत घरामध्ये घेऊन जात आहे। बघा इथे धाकटी सासूबाई आमचे इथे हात उठवत आहेत कुंकवाच्या पाण्यामध्ये। आता आमच्या महालक्ष्मी देवघरापाशी आलेले आहे। देवघर हे आमचं किचनमध्ये आहे, किचनच्या एका बाजूला आहे ते। बघा इथे छोटीशी मी जागा केलेली आहे, तिथे आपले मुकुट आहेत जे आणलेले आहेत ना तुम्ही तिथं पाट हातरून पाटावर छान असं वेलवेटचं मी कापड हातरलेलं आहे, त्यावर आम्ही महालक्ष्मी ठेवलेले आहेत। बघा इथे अशा महालक्ष्मी ठेवून घेतलेल्या आहे तिथे। आणि आमची गौराई आलेली आहे। आणि संध्याकाळी ठीक बरोबर 5 ते 6:30च्या आसपास आम्ही गौराई ह्या मोठ्या ज्येष्ठा गौरी ज्याला म्हणतो महालक्ष्मी त्या मोठ्या उभे करताना हे मुकुट आहेत ते तिथे नेणार आहे। बघा असं आहे देवघर। आता आम्ही चाललेलो आहे बाकीच्यांच्या गौरी घेण्यासाठी, म्हणजे जे धाकट्या सासूबाई असतील किंवा चुलत सासूबाई असतील किंवा चुलत जावा वगैरे ह्या सगळ्यांची आम्ही गौराई घेण्यासाठी निघालेला आहे। बघा आरवी आणि भैया इथं मस्त अशी प्राजक्ताची फुलं वेचत आहेत। बघा इथं प्राजक्ताचं झाड आहे, इथे त्याची छान अशी फुलं पडलेले आहेत। बघा हे आमच्या एका सासूबाईंच्या गौराई आहेत, तिथेही ते सेम प्रोसेस आहे। आणि छान अशी त्यांनी रांगोळी पण काढलेली आहे। हे आमच्या सगळ्यात मोठ्या सासूबाईंनी काढलेलं आहे, फुलांची रांगोळी स्वस्तिक काढलेलं आहे त्यांनी। हे पण माझ्या एका जावेच्या गौराई आहेत, म्हणजे महालक्ष्मी आहेत। माझ्या माहेरी त्याला गौरी म्हणतात आणि सासरी महालक्ष्मी म्हणतात। आता त्यांची आरती होत आहे, आपण सगळेजण हळदी कुंकू लावून आरती करणार आहे। आणि सगळ्या जावा आहेत त्या नाव घेत आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं नाव आहे। मी इथं आवाज म्यूट केलेला आहे, पण सगळ्यांनी नावं छान अशी घेतलेली आहेत। आणि आता बघा आता यांच्या गौराई यांच्या देवापाशी पोच केलेल्या आहेत। आता दुसऱ्या जावेच्या म्हणजे दुसऱ्या सासूबाईंच्या घरी आम्ही गेलेलो आहे, तिथे पण सेम प्रोसेस आहे। बघा यांच्या पण गौराई यांनी पाठीमध्ये ते छान असं पीस वगैरे घालून आलेले आहेत। बघा माझ्या नंदने किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे। बघा इथे फुलांचं छान असं कलश भरून ठेवलेलं आहे तांदूळ साडण्यासाठी, आणि फुलांनी छान असे पावले काढलेले आहेत। महालक्ष्मी येण्यासाठी तिने तयार केलेलं आहे, वाट तयार छान केलेली आहे त्यांची। आणि ते बसवण्यासाठी पण छान असं तिने फुलांना सजवलेलं आहे। बघा इथे महालक्ष्मीचं पूजन चाललेलं आहे। सासूबाई माझ्या धाकट्या सासूबाई आणि माझ्या मोठ्या सासूबाई दोघी मिळून पूजन करत आहे तिथे बघा। आणि छानपैकी पूजन करून झालेलं आहे आता यांचं। आता मी पुन्हा दुसऱ्या सासूबाईंच्या घरी आलेलं आहे, इथे बघा यांचं पूजन चालू आहे गौराईचं। आणि यांच्या पण गौराई आम्ही घरी घेऊन जाणार आहे, त्यांच्या देवघरामध्ये नेऊन पोच करणार आहे। सगळ्यांची प्रोसेस तीच आहे, फक्त बघा सगळ्याजणी आम्ही हळदी कुंकू लावतो, त्यांना ओवाळतो, आरती वगैरे करतो, हळदी कुंकवाचे आपल्या हातांचे छाप उठवतो आणि सोबत काय म्हणतो, गौराई कशाच्या पावलाने आली, कशाच्या पावलाने आली, हे जर म्हणण्याचा जप आहे तो कंटिन्यू चालू असतो। बघा परत आम्ही दुसऱ्या सासूबाईंच्या घरी आलेलो आहे, इथे बघा त्यांनी तुळशी समोर ठेवलेलं आहे, इथे छान असे मुकुट सजवलेले आहेत, इथे हळदी कुंकवाचं पाणी आहे, इथे थोडंसं ताट पण दिसते, त्यांनी आरतीचं कसं तयार केलं आहे। आणि आरवी आणि भैया छान असे इथे फिरत आहेत। बघा हे किती छान असं गार्डन तयार केलेलं आहे, इथे बघा त्यांचं गार्डन आहे, सोबत त्यांनी स्वामी समर्थांचा इथं बैठकीचा हॉल आहे, इथेच बैठक बसते, त्याच्यासमोरचं हाही पटांगण आहे। आणि गौराई या आत घेऊन चाललेल्या आहेत बघा माझ्या जावा तिथे। अशा पद्धतीने आमचा गौराई आणण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे। सगळ्यांचे आम्ही गौराई आणलेले आहेत, काय कायांचे व्हिडिओ करू शकलेले नाही आहे, पण असे 10-15 जणांचे गौराई आम्ही आणलेले आहेत। त्याच्याकडे अशी पद्धत आहे गौराई आणण्याची। तुमच्याकडे कशी पद्धत आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि कमेंट पण करा। आणि कसा वाटला व्हिडिओ हे पण नक्की सांगा।